अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या भव्य यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. पौराणिक इतिहास आणि नागर स्थापत्य शैलीचा वारसा लाभलेल्या या मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आदर्श गाव लोहसर येथे श्री काळभैरवनाथ हे एक प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्याचे भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या मंदिराचा इतिहास असा की देव आणि दानवांच्या युद्धाच्या वेळी राहू या राक्षसाच्या गळ्यातील लोखंडाची सरी ज्या ठिकाणी पडली त्या गावाला लोहसर असे नाव पडले असून राहूचे शिर ज्या ठिकाणी पडले ते राखो हिवरे, हातातील कडे पडले ते कडगाव आणि खडक म्हणजे तलवार ज्या ठिकाणी पडली ते खाणगाव म्हणून ओळखले जाते. हे मंदिर पुरातन असून नागर स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिर परिसरात निसर्गरम्य आणि स्वच्छ वातावरण आहे. भाविकांसाठी भक्तनिवास आणि पार्किंगची सुविधा आहे. दररोज सकाळी 6 वाजता कालभैरवाष्टकाचे पठण होते आणि 6:30 ते 7:30 या वेळेत देवाची नित्यपूजा केली जाते. तसेच प्रत्येक रविवारी दुपारी 12 वाजता महाआरती होऊन उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येतो. भाविक भक्तांच्या देणगीतून आणि परिसरातील गावांच्या लोकवर्गणीतून भैरवनाथ मंदिराचा कायापालट करण्यात आलाय. आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून पर्यटन विकास विभागाचे मंदिर परिसर विस्तारीकरणाचे 1 कोटीचे काम चालू आहे. पंढरपूर येथे 3 कोटीचे भव्य भक्तनिवासचे बांधकाम प्रगतीपथावर चालू आहे. तसेच भैरवनाथ देवस्थानच्या मालकीची 75 एकर जमीन असून भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक सक्षमतेसाठी 20 एकरमध्ये डाळिंब आणि संत्र्याचे 8,000 झाडांची लागवड जूनमध्ये करण्यात येणार आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट असा उपक्रम राबविणारे राज्यातील पहिलेच देवस्थान आहे. गेली 5 वर्षांपासून भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी देशातील मोठ्या तीर्थक्षेत्रांमध्ये 500 ते 600 भाविकांचा सहभाग असलेली तीर्थयात्रा आयोजित केली जाते. सालाबादाप्रमाणे दरवर्षी देवस्थानच्या वतीनं श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव, नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या यात्रोत्सव नियोजनाविषयी तसेच विविध विकास कामांच्या मदतीसाठी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील, रविदेवा जोशी, संतोष गीते यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आदर्श गाव लोहसर येथील जागृत श्री काळभैरवनाथाचा यात्रा उत्सव 2 एप्रिल ते 4 एप्रिल या कालखंडामध्ये संपन्न होतो आहे. 2 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये भव्यदिव्य कावडीची मिरवणूक आहे. संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये भैरवनाथांचा छबिना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी, 3 तारखेला सकाळी कलाकारांच्या हजेऱ्या आणि संध्याकाळी विठाबाई भौमांग, नारायणगावकर यांचा करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि 4 तारखेला दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये लकेटरची सोडत आणि त्यानंतर महाराष्ट्रातील आणि राज्यभरातील असणाऱ्या मल्लांचा कुस्तीचा हंगामा आयोजित केलेला आहे. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट हे जवळपास भैरवनाथ देवस्थान हे जवळपास 5 ते 6 गावांचं मुख्य प्रमुख देवस्थान आहे. आणि या यात्रोत्सवामध्ये लोहसर, खांडगाव, जोरवाडी, भोसे, पवळवाडी, बख्तरपूर ही सर्व गावं सहभागी होत असतात, कावडीसाठी जात असतात. भैरवनाथ देवस्थानने या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून आणि भाविक भक्तांच्या आर्थिक देणगीतून भरपूर अशी कामे या ठिकाणी केलेली आहेत आणि चालू आहेत. आता जवळपास मंदिराचं विस्तारीकरणाचं 1 कोटी रुपयाचं काम भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागं चालू आहे. त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी जवळपास 3 कोटी रुपये खर्चाचं असणारं भैरवनाथ भक्तनिवासाचं बांधकामही चालू आहे. आणि भैरवनाथ देवस्थानच्या असणाऱ्या 75 एकर जमिनीपैकी 22 एकर जमिनीचं काम प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी देवस्थान जवळपास 7,000 झाडांची लागवड करणार आहे. डाळिंब आणि संत्रा भाविक भक्तांच्या देणगीतून आणि लोकांच्या असणाऱ्या लोकसहभागातून भैरवनाथ देवस्थान ही वाटचाल करत आहे. मी या ठिकाणी सर्व भाविक भक्त आणि तमाम जनतेला
भैरवनाथ यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आणि सहभागी होण्याचं आवाहन करतो आहे. त्याचबरोबर भैरवनाथ देवस्थानने जो लकी ड्रॉ या ठिकाणी आयोजित केला आहे, त्या लकी ड्रॉच्या पावत्या जास्तीत जास्त घेऊन आर्थिक स्वरूपामध्ये भैरवनाथ देवस्थानला या ठिकाणी आपण मदत करावी असं या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. वैभव संपन्न कालभैरवनाथ देवस्थान पंचक्रोशीचं देवस्थान म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. हजारो वर्षाची परंपरा या कालभैरवनाथाची आहे. कालभैरवनाथ म्हणजे एक शिवशक्तीचा अवतार म्हणून या ठिकाणी देवस्थान आहे. वर्षानुवर्ष यात्रा उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या वतीनं या ठिकाणी कालभैरवनाथाची महापूजा, महाअभिषेक, वेगवेगळ्या प्रकारच्या महापूजा या ठिकाणी प्रतिवर्षी होत आहेत. कारण या असणाऱ्या कालभैरवनाथ देवस्थानला हजारो वर्षाची परंपरा आहे. आज चैत्र शुद्ध एकादशी या पर्वकाळामध्ये कालभैरवनाथाला तेल लावण्याचा कार्यक्रम असतो. तेल लावल्यानंतर आमच्या पंचकृषीमध्ये कुठल्याही प्रकारे शेतीची कामं असतील, कोणतेही कामं या ठिकाणी करत नाही. म्हणजे कालभैरवनाथाच्या उत्सवाला, यात्रा उत्सवाला सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. मग तन मन धनानं या ठिकाणी सर्व भाविक येतात आणि कालभैरवनाथाचा उत्सव अत्यंत आनंदाने पार पडतात. म्हणून कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीनं सर्वांना मी एक आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण कालभैरवनाथाच्या दर्शनाला या आणि आपलं जीवन कृतार्थ करा. रामकृष्ण हरी. नमस्कार. जागृत श्री कालभैरवनाथ यात्रा उत्सव लोसर 2026 खऱ्या अर्थाने आजपासून देवस्थानच्या शिखरावरती ध्वजा चढवून व देवाची विधिवत महापूजा होऊन आजपासून लोसरच्या यात्रेला सुरुवात होत आहे. मुख्य यात्रा 2 एप्रिल, 3 एप्रिल व 4 एप्रिल रोजी या 3 दिवसीय आयोजित केली आहे. सालाबादप्रमाणे या यात्रेमध्ये धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच देवस्थानचे विकास कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. तरी मी माझ्या देवस्थानच्या माध्यमातून आपणा सर्वांना, भाविक भक्तांना देवस्थानच्या विकास कामासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन करतो. तसेच देवस्थानने आयोजित केलेला भव्यदिव्य असा लकी ड्रॉ, या लकी ड्रॉचे तिकीट आपण खरेदी करून देवस्थानच्या विकास कामात सहकार्य करावे. तसेच या यात्रोत्सवामध्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने या यात्रेसाठी येत असतात. तरी मी आपल्याला यामार्फत यात्रेसाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. तसेच श्री काळभैरवनाथ देवस्थानची हनुमान जयंतीनिमित्त 3 दिवसीय भव्य यात्रा भरते. रविवार दिनांक 29 मार्चला सायंकाळी 6 वाजता श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांची विधिवत पूजा करून देवाला तेल लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला असून गुरुवार दिनांक 2 एप्रिलला सकाळी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी प्रवरा संगम येथून नाथभक्तांनी पायी चालत कावडीने आणलेल्या पवित्र गंगाजलाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी देवस्थानच्या वतीने छबिना काढण्यात येणार असून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 3 एप्रिलला सकाळी श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला जलाभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर कलाकारांच्या हजऱ्यांची कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी विठाबाई भाऊ मांग, नारायण गावकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. शनिवार दिनांक 4 एप्रिलला दुपारी नाथ स्टेडियम लोहसर येथे भव्य लकी ड्रॉ सोडत होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हगामा होणार असून या यात्रा उत्सवाचे नियोजन श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरेश चव्हाण सर, देवस्थान ट्रस्टचे सचिव रावसाहेब वांढेकर, बाबाजी गीते, छबुराव कापसे, रविदेवा जोशी, गोरक्षनाथ गीते, संतोष गीते, चेअरमन संतोष ससे, देवेंद्र गीते, प्रशांत दगडखैर, शिवाजी दगडखैर, निखिल पवार, भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह लोहसर, खांडगाव, पवळवाडी, भोसे, जोहरवाडी, बख्तरपूर या गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या यात्रोत्सवासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांनी येऊन श्री काळभैरवनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन या यात्रोत्सवाची शोभा वाढवावी. तसेच देवस्थानच्या विकास कामांसाठी सढळ हाताने मदत दानपेटीत किंवा लकी ड्रॉ पावती घेऊन करावी असे आवाहन श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना करण्यात आले आहे. या यात्रा उत्सवाची सांगता निकाली कुस्त्यांनी होणार आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर,
NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.